या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आहेत। अक्षय, अजित पवारांनी मोर्चा काढण्याची वेळच येणार नाही असं म्हणत एक प्रकारे हिंदीबाबत आज मोठा निर्णयाची शक्यता आहे असं सूतोवाच केलं असं म्हणायचं का? दीपाली, या सगळ्या संदर्भात आज जरी निर्णय झाला नाही तर मोर्चाच्या आधीपर्यंत सरकार असा काहीतरी निर्णय घेतील जेणेकरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार नाही। याबाबतची चाचपणी महायुती सरकारमध्ये सुरू आहे, कारण ज्या प्रकारची सध्या वातावरण निर्मिती दोन्ही ठाकरे बंधू मिळून या मोर्चाची करताय, हा जर मोर्चा यशस्वी झाला, मोठं जनमत हिंदी विरोधी मोर्चाला मिळालं तर कुठतरी हीच दोन्ही ठाकरे बंधूंची पुढच्या काळातील महानगरपालिका निवडणुकीमध्ये एकत्र येण्याची किंबहुना कुठतरी जनमत आपल्या पाठीशी उभं करण्याची नांदी होऊ शकते आणि याचा फटका आपल्याला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये मिळू शकतो असं खाजगीत अनेक महायुतीचे नेते आपल्याला बोलताना सांगत असतात। त्यामुळं सरकार काहीतरी करेल आणि जेणेकरून या दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही आणि यासोबतच हा जो मोर्चा आहे, ज्या मोर्चाच्या माध्यमातून, कारण हिंदीला विरोध म्हणजे एकीकडे हिंदीचा जो निर्णय अनिवार्य जरी नसली हिंदी तरी ऑप्शनल म्हणून जी हिंदी भाषा ठेवण्यात आली, हा निर्णय या सरकारनं घेतलेला आहे। त्यामुळं जर हे जनमत, त्यामुळं जर मोर्चाला पाठिंबा, त्यामुळं लोकांच्या जनभावना या राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभ्या राहिल्या तर त्या आपसुकच स्वाभाविक पद्धतीने त्या जनभावना या सरकारच्या विरोधात असेल आणि ती सरकारला ती परिस्थिती ओढवून घ्यायची नाही आणि यासाठी सरकारच्या माध्यमातून हेच प्रयत्न केले जाणार की हा मोर्चा निघू नये आणि ही जी वातावरण निर्मिती, सध्याची परिस्थिती आणि एकूणच दोन्ही ठाकरे बंधूंना मिळणारी सहानुभूती, एकीकडे सरकारच्या विरोधात जाणारं जनतेचं मत, हे जर परिस्थिती बघितली तर यावरनं सरकार आता दोन पावलं मागे घेतात का हे बघणंही महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आधी सरकार पहिलीपासनं हिंदी भाषा जी आहे ती तिसरी भाषा म्हणून निवडली जावी, 20 विद्यार्थ्यांनी जर निवडली तर त्याला एक शिक्षक देण्यात यावा अशा पद्धतीचं सांगण्यात येत होतं। त्यानंतर एक पाऊल सरकारने मागे घेतला आणि हिंदी भाषा पहिली, दुसरी, तिसरीपर्यंत मौखिक राहील असं सांगितलं। यामुळं आता सरकार एक पाऊल मागं जातंय का या सगळ्या प्रयत्नावरनं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि सरकार आज आपण बघतोय की उद्यापासनं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वीचं आज चहापान, त्यासोबतच अधिवेशनामध्ये चर्चिले जाणारे जे काही मुद्दे असेल यासाठी एक मंत्रिमंडळाची विशेष बैठक आणि त्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांची पत्रकार परिषद आज घेणार आहे। त्यामुळं सरकार आज शासनाच्या माध्यमातून किंवा या मोर्चाच्या पूर्वी म्हणजे 4 तारखेपर्यंत सरकार काहीतरी एक महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतो जेणेकरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार नाही। निश्चितच अक्षय, त्यामुळे अजित पवारांचं हे अतिशय सूचक असं विधान म्हणावं लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।